आणि आता सविस्तर वृत्त। महायुतीमध्ये राहूनच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जातील असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। महायुतीच्या घटक पक्षांच्या नेतृत्वातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यात आल्या आणि यात पक्षाला भरघोस यश देखील मिळालं। त्यामुळे आगामी निवडणुका देखील तशाच पद्धतीनं लढवून ट्रिपल इंजिन असलेली महायुती भरघोस यश मिळवेल असंही बावनकुळे म्हणाले। लाडकी बहीण योजना असो अथवा इतर कोणतीही योजना असो ती बंद होणार नाही, पुढेही ती सुरूच राहील असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। एकनाथ शिंदे जे असतील, अजित पवार जे असतील, आम्ही असू, आपल्या पक्षाची चाचपणी केली पाहिजे आणि शेवटी आम्ही काय तर आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत। आमची महायुती ही अत्यंत मजबूत आहे। त्यामुळे आपापला पक्ष वाढवणे, आपापल्या पक्षाला जिथे इथे स्पेस आहे ती स्पेस घेणे। जसं आम्ही आता 1,51,00,000 प्राथमिक सदस्य करतो आहे, 3 लाख कार्यकर्त्यांना आम्ही येणाऱ्या काळामध्ये सक्रिय करतो आहे। संघटनेमध्ये सक्रिय करणे आणि सरकारमधल्या योजना समाजापर्यंत पोहोचवण्याकरता सक्रिय कार्यकर्ते करणे, 3 लाख कार्यकर्त्यांना आम्ही सक्रिय मेंबरशिप करतो आहे या 2 महिन्यामध्ये। तर हे कशा करता आहे, शेवटी आमचा सर्वांचा एकनाथजी असतील, अजितदादा असू, आम्ही असू, महाराष्ट्र सरकारचा सर्व योजना समाजापर्यंत जाण्याकरता आम्ही काम करतो। आम्ही महायुतीमध्ये जाणार आहोत। महायुतीमध्ये विधानसभा लढली, लोकसभा महायुतीत लढली आहे आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा महायुतीमध्ये लढण्याची अपेक्षा आहे।